भर पावसात महिला शेतकऱ्यांचे रस्त्यासाठी शेतातच आमरण उपोषण। तहसीलदारांनी रस्ता खुला करून द्या, रुईखेड मायंबा येथील शेतकऱ्यांची मागणी। बुलढाणा जिल्ह्यातल्या रुईखेड मायंबा येथील महिला शेतकऱ्यांनी गेल्या 2 ते 3 दिवसापासून भर पावसात शेतातच रस्ता खुला करून द्यावा या मागणीसाठी आमरण उपोषण सुरू केले आहे। मात्र महसूल प्रशासनाने अद्यापही या शेतकऱ्यांच्या उपोषणाची साधी दखलही घेतली नाही। उपोषणकर्ते शेतकऱ्यांची या रस्त्यावर जवळपास 100 एकरच्या वर शेती आहे आणि या शेतामध्ये जाण्यासाठी जो वहिवाटीचा वडिलोपार्जित रस्ता होता तो सुरुवातीलाच एका शेतकऱ्याने अडवल्याने शेतकऱ्यांचा शेतामध्ये जाण्याचा रस्ता बंद झालाय। गेल्या 2 वर्षापासून रस्ता अडवल्याने या शेतकऱ्यांना शेतीच्या कामासाठी अडचण जात आहे। पेरणीसाठी सुद्धा या शेतकऱ्यांना ट्रॅक्टर, बैलगाडी किंवा इतर साधने शेतामध्ये नेता येत नाहीत। त्यामुळे अनेक शेतकऱ्यांची शेती पडीत सुद्धा आहे, तर काही शेतकऱ्यांनी दुसऱ्याच्या शेतामधून विनंती करून आपली शेती पेरणी केली। मात्र आता पावसाचे दिवस असल्यामुळे आणि शेती पेरलेली असल्यामुळे इतर शेतकरी त्यांच्या शेतामधून या शेतकऱ्यांना जाऊ देत नाहीत। परिणामी शेतकऱ्यांच्या शेतातील जी काही शेतीची कामं आहेत ती सध्या रेंगाळलेली आहेत। शेतकऱ्यांना बियाणे असेल, खतं असेल डोक्यावरती न्यावे लागत असून मजुरांना सुद्धा शेतामध्ये जाता येत नाही। अशा परिस्थितीमध्ये जो संबंधित शेतकऱ्याने रस्ता अडवलेला आहे तो रस्ता खुला करून द्यावा या मागणीसाठी गेल्या 2 वर्षांपासून हे शेतकरी महसूल प्रशासनाकडे चक्रा मारत आहेत। मात्र महसूल प्रशासनाने अद्यापही या शेतकऱ्यांचा रस्ता खुला करून दिला नाही। परिणामी शेतकऱ्यांनी आता शेतामध्येच भर पावसात आमरण उपोषण सुरू केले असून यामध्ये महिला शेतकऱ्यांची सुद्धा संख्या खूप मोठी आहे। त्यामुळे तात्काळ महसूल प्रशासनानं या शेतकऱ्यांच्या मागणीकडे लक्ष देऊन त्यांचा रस्ता खुला करून द्यावा अशी मागणी होत आहे। रस्ता बंद झाला म्हणून समोरच्यानं डायरेक्ट रस्ता बंद करून टाकला, इथून जायचं नाही असं त्यानं तक्रार केली। त्याच्यामुळे आम्ही त्याच्या नावाचा तहसीलदाराकडे तक्रार केली। तहसीलदाराच्या नुसार आम्ही 2 वर्ष भांडण खेळलं। तहसीलदारानं सांगितलं 4 महिने झाले, तहसीलदारानं आदेशवर ठेवलं, आदेश आम्हाला दिला नाही, म्हणून त्याच्यामुळे आम्ही आता उपोषणाला बसलो। तरीपासून आम्हाला आमच्या रस्त्याची अशी तकलीफ, आम्हाला तिकडून वरून न्यावं लागतं ते रस्ता। वाहन, ट्रॅक्टर, गाडी बैल, ते गाडी बैल चढत नाही, 4 कट्टे घेऊन चढत नाही वरून तिकडून। आणि हे कास्तकार म्हणते तुम्हाला पर्याय रस्ता आहे बा, आम्हाला पर्याय रस्ता ते वरचं ते म्हणजे खदान पडेल असल्यामुळं वरून समोर माता असल्यामुळं वरून चढत नाही कुठं, आणि ती ह्या वावराला गट नंबरला हाच रस्ता आहे। इथून उन्हाळ्याच्या शेती आम्हाला सोप्या जात्या, इकडून तिकडून खत आणतो आम्ही, आजूबाजूला कोणाच्या वावरातून आणतो, कसं बी आणतो। पण आता हे दिवस लय अडचणीचे येते ना आमचे। आता माल काढायचा, आता कसा काढा, कसं न्या, कुणीकडे न्या, मग खत कसं आणा, हा लय विचार पडा ना आता।